फारुख सर आलेले आहेत. सर या 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 प्लीज. आणि जोरदार टाळ्या वाजवून आपण या सोहळ्याला सुरुवात करूया. लाखात एक आमचा दादा. भव्य दिव्य असं हे कटआउट. पण खूप खूप आभार या सोहळ्याला तुम्ही उपस्थित झाल्याबद्दल. थँक्यू यार, थँक्यू सो मच. थँक्यू. मला विश्वास बसत नाहीये. थँक्यू. सूर्यादादा एकच वादा. सूर्यादादा खूप छान वाटतंय. मी आतापर्यंत बऱ्याच मालिका केल्या, जवळपास 40 वर्ष या क्षेत्रात मी आहे. पण अशा प्रकारचा सोहळा मी पहिल्यांदा अनुभवतोय आणि तो हे साताऱ्यात. आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा. 4 ज्या डांबरट मुली आहेत त्या खूप सगळ्यांना आवडणार आहे त्याची मला खात्री आहे. आणि त्यांचा जो दादा आहे तो तर छा जाएगा सबके. खूप खूप शुभेच्छा. श्वेताचं अभिनंदन, तिला शुभेच्छा. आणि सगळ्याच टीमला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आम्ही सगळे सपोर्ट करणार आहोत तुला. जेवढा मी तुला त्रास देईल तेवढा तू मोठा मोठा होत जाशील. थँक्यू सो मच. लय भारी वाटतंय. आणि ते पोस्टर नितेशचं लागलं ह्याच्यात सगळ्यात जास्त भारी वाटते. आपल्या सातारचा पोरगा आणि त्याचा हे कटआउट साताऱ्यात लागलंय याचा प्रचंड अभिमान आहे. थँक्यू नितेश. सगळी झी मराठीची टीम, कारण झी मराठीने संधी दिली नसती तर हे या संधीचं सोनं आम्ही करू शकलो नसतो. आणि इथल्या सगळ्या लोकांना, जे इथल्या लोकल टॅलेंटला वाव द्यायचा होता, ज्याच्यासाठी ही कंपनी इथे साताऱ्यात सुरू केली, ते माझं स्वप्न पूर्ण झालं नसतं. त्यामुळे झी मराठीचे खूप खूप आभार. आणि आता एकच नाही, माझीच नाही तर आता अनेक मालिकांचं शूटिंग साताऱ्यात सुरू झालेलं आहे. त्यामुळे त्याचा एक वेगळा आनंद इथे मला व्यक्त करावासा वाटतो. आणि थँक्यू सो मच. हे सातारकरांच्या सपोर्टशिवाय शक्य नाहीये, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाशिवाय शक्य नाही. तुम्ही आहात. प्रत्येक कुठलीही अडचण असो, लोकेशनची असो, माणसांची असो, काहीही असो, तर माझ्या अडचणी अशा पटक्यात दूर होतात. खरंच माझ्या माहेरची माणसं, असं आपण म्हणतो ना, हक्काने काहीही मागितलं तर आपल्याला मिळतं, तसं माझं सुरेख सोन्यासारखं माहेर सातारा. असं यात राहून इथे काम करून खूप मजा येते. त्यामुळे थँक्यू सो मच.
मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.